तर नमस्कार मित्रांनो, 9 सप्टेंबर 2024 रोजी शिव पार्वती करिअर पॉइंट या क्लासेसची पहिली बॅच पडली व पहिल्याच बॅचला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे मी पुढचे 2 बॅच टाकले. म्हणजे पूर्ण उद्देश नव्हतं की बॅच म्हणजे क्लासेस या क्षेत्रात यायचं, कारण आलो अपघाती प्रकरणाने. म्हणजेच जेणेकरून मी लायब्ररीत जेव्हा अभ्यास करायचो त्यावेळेस मी मुलांना पाहायचो की यार 3-3 वर्ष 4-4 वर्ष झाले मुलं अभ्यास करतात, पण यांना योग्य ते मार्गदर्शन, ती प्लॅनिंग किंवा या सर्व गोष्टी मिळतच नाहीये. कुठेतरी ते योग्य त्या प्रक्रियेनुसार किंवा जे अभ्यास करण्याची योग्य ती टेक्निक आहे त्या टेक्निकनुसार अभ्यास करत नाही. मग तेव्हा त्यांना हळूहळू जेव्हा मी रूम मध्ये वगैरे शिकवायला लागलो त्यानंतर मग थोडी पैशांची पण गरज लागली. मग त्या पैशांच्या गरजेसाठीच मी दुसऱ्याकडे पहिल्यांदा शिकवायला गेलो, ते म्हणजे 9वी-10वीच्या मुलांना. आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला की आपण कुठेतरी स्वतःच पोलीस भरतीसाठी एखादी बॅच घेऊ जोपर्यंत आपला इंटरव्ह्यू राहील त्यासाठी. मग त्यावेळेस पहिली बॅच टाकली 9 सप्टेंबर 2024 आणि त्या पहिल्याच बॅचला एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला की त्यानंतर वारंवार असा प्रतिसाद मिळाला की त्यानंतर मी पहिल्यांदा दुसऱ्याच्या क्लासमध्ये शिकवत होतो, म्हणजे तो क्लास पण भाड्याने घेतलेला फक्त 2 तासासाठी. त्याच्यानंतर आज स्वतःचा क्लास उभा राहिला आणि त्याच्यात आज जवळपास सकाळी 3 बॅचेस चालू आहे आणि त्या 3ही बॅचेस मध्ये एकाही बॅचेस मध्ये बसायला जागा नाही. मग नेमके 8 ते 10 महिन्यात असं काय घडलं असेल की एवढी गर्दी क्लासमध्ये झाली, बरोबर? तर सर्वात महत्वाची गोष्ट असे मला वाटते की शिकवणारे प्रत्येक शिक्षक चांगलाच असतो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सारख्याच प्रकारचे ट्रिक्स मिळतील, सारख्याच प्रकारचा अभ्यासक्रम मिळेल किंवा सारख्याच प्रकारचं तुम्हाला काय मिळेल, प्रश्नाचा प्रकार किंवा समजवण्याची पद्धतही खूप लोकांची खूप छान आहे. मला तर खूप आवडते, मी खूप लोकांना बघत असतो. ठीक आहे, पण मग मी एवढं वेगळं काय असेल किंवा मला तुम्हाला वेगळं काय द्यायचंय, बरोबर? तर ते म्हणजे मित्रांनो एक प्रकारची प्लॅनिंग. मी एक शिक्षक म्हणजे नाही तर एक विद्यार्थी किंवा एक एस्पायरंट म्हणून तुमच्या समोर उभा आहे. ठीक आहे, म्हणजे कालांतराने सुरुवातीला मी ऑफलाईन केले, त्याच्यानंतरच जानेवारी लगेच मध्ये मी ऑनलाईनला चॅनल बनवलं आणि युट्यूबवर सुद्धा माझा पहिला व्हिडिओ तो म्हणजे 90 डेज हार्ड चॅलेंजचा एक व्हायरल झाला. आणि त्या व्हिडिओमध्ये एवढं चांगलं मी तुम्हाला प्लॅनिंग दिलं, त्याच्यानंतर आपण 90 दिवस हार्ड चॅलेंज केले सुद्धा आणि मुलांनी एवढा भरभरून त्याला प्रतिसाद दिला तर ते मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. ठीक आहे, पण त्याच्यात काय झालं की माझ्याकडून त्याला 100% नाही देता आले. पोरांना मी रेग्युलर टार्गेट टाकले, पण मी त्यांच्यासोबत एक अजून हे केलं होतं की मी स्वतः त्या विषयांचे प्रत्येक क्वेश्चनचे म्हणजे हार्ड क्वेश्चनचे तुम्हाला लेक्चर सुद्धा देईल. पण मित्रांनो त्यावेळेस माझं स्वतःचं डिजिटल बोर्डही नव्हतं, मी दुसऱ्याकडे डिजिटल बोर्डावर काम करायला जायचो. मग तेव्हा संध्याकाळी जाता जाता खूप थकलेला पण असायचो आणि त्यानंतर काही गोष्टींमुळे मी लेक्चर तेव्हा रेकॉर्ड करू शकलो नाही. पण देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या महत्वाचं म्हणलं तुमच्या आशीर्वादाने आज एवढ्या दिवसात का होईना एक स्वतःचा डिजिटल बोर्ड आला आणि 1 हप्त्यावर घेतलेला मोबाईल आणि त्या मोबाईल मधून आता शूटिंग चालू आहे आणि हा आपला डिजिटल बोर्ड आहे. पण मनात इच्छा आहे, अंगात स्किल आहे आणि तुम्हाला काहीतरी चांगलं देण्याची माझी इच्छा आहे, म्हणजे तुमचं भलं करण्याची एक इच्छा आहे. कारण दुसऱ्याचा चांगला विचार करणे प्रत्येकाच्या अंगात नसतो. आता तुम्ही म्हणा ही सायकोलॉजी डेली कशासाठी सर एवढी, आम्ही थंबनेल तर काही वेगळाच पाहिला. तर मित्र आपण पॉइंट वरच तर बघ की अभ्यास तर सर्वजणच करतात, बरोबर? अभ्यासाला असं नाही की प्रत्येक जण 8-8 ते 10 तास देतय पोलीस भरतीचं पोरग देतय, असं नाही की देत नाही. खूप मनापासून बी करतोय, काही भरकटलेले आहेत. 17 लाख पोरं फॉर्म भरतात, 17 लाख इमानदारीने अभ्यास करत नाहीये, 10 लाख भरकटलेली आहे, 7 लाख तर इमानदारीने अभ्यास करताय. 7 मधले पण तिच्यातले सांगतो मी तुला 4 ते 5 लाख पोरं असे आहे की 2-2, 3-3, 4-4 पोरांना उडताय किंवा एखाद्याचा पेपर 90+ आहे पण त्याचं ग्राउंड कुठेतरी कमी आहे. पण मग नेमके जे बाकीचे पोरं आहे जे 5-5, 10-10 मार्कांनी जात आहेत, नेमकं त्यांच्यामध्ये चुकतं काय किंवा त्यांच्यामध्ये कुठेतरी काही कमी येते. ते 90,000 व्हिडिओ म्हणजे जो 90 डेज हार्ड चॅलेंज, त्या व्हिडिओ नंतर तुम्हाला बरेचसे मुलांचे फोन आले की सर आमची शेवटची भरती आहे, हा विषयात मी वीक आहे, त्या विषयात मी वीक आहे. त्यांना मी स्पेशली काउन्सिलिंग करत आणि 15 ते 20 दिवसात त्यांना एवढा चांगला इफेक्ट दिसला त्यांच्या स्वतःमध्ये की तुम्ही सांगू शकत नाही, मीच सांगू शकत नाही स्वतः. का? कारण काय झालं 15 बघा तुम्ही म्हणाल सर एका वर्षात काय झालं, 15 दिवस काय आलं की दादा तू एका वर्षात आहे ना एका असं डोकं लावून अभ्यास नाही केला, आज हे घरी ते उद्या करीन ते परत वाचन झालंच नाही. मी त्याला फक्त 15 दिवसाची स्ट्रॅटेजी अशी सांगितली की ज्याद्वारे त्याचं खरंच 15 दिवसात चांगलं मराठी व्याकरण झालं. एकदमच चांगलं झालं असं नाही, पण मागच्या कंपॅरिझन मध्ये त्याला 6 महिन्याच्या जागेवर 15 दिवसातच एवढा चांगला इफेक्ट दिसला की तुम्ही तो विचार नाही करू शकत. म्हणून असं मला वाटतं की ही प्रत्येक गोष्ट आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गेली पाहिजे. म्हणून त्याचसाठी
आपण एक बॅच आणलेली आहे. बॅच म्हणजे मी युट्यूबवरच फ्री घेणार होते बॅच, पण काय की त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा स्पेशल गोष्टी द्यायच्या आहे की त्या तुम्हाला फक्त मी ऍप्लिकेशनवर देऊ शकतो. ठीक आहे, युट्यूबवर आणि टेलिग्रामवर तुम्ही किती मॅसेज बघता, तुमच्या युट्यूब मध्ये ना 100 पोलीस भरती ग्रुप राहतात, 100 पैकी एका दिवसाला एकही ग्रुप तोडत नाही. ही तुझी रियालिटी आहे. त्याच्यामुळे आपलं काही 3-3 वर्षाशिवाय काम होत नाही. जसं आपण 90 डेज मित्रांनो चॅलेंजची सुरुवात केली होती, तसंच आपण आता 60 दिवस रिव्हिजन बॅच सुरू करणार आहोत. म्हणजेच त्याला तुम्ही म्हणू शकता की 60 डेज रिव्हिजन प्लॅन, 60 डेज रिव्हिजन प्लॅन अशा प्रकारची बॅच असेल. बॅचचं नाव असेल आरंभ बॅच. आणि या आरंभ बॅच मध्ये जो तुमचा आरंभ होईल मित्रांनो, तर 100% गॅरंटी देतो की 60 दिवसांनंतर जेव्हा तुम्ही स्वतःला बघाल, तुम्हाला हे पण गॅरंटी देतो की 60 दिवसाच्या आधी म्हणजे सोमवारपासून सुरू होणाऱ्या बॅचच्या आधी रविवारी एक पेपर घ्यायचा, तो पेपर सोडवायचा आणि 60 दिवसानंतर तोच पेपर सोडवल्यावर जर तुमचा रिझल्ट 100% वाढलेला दिसला नसला तर तुम्हाला 200 रुपये सुद्धा वापस करण्याची मी ताकद ठेवतो. कारण जीव ओतून त्या बॅच मध्ये सुरुवात करतो. कारण जशी इथं लिहिलंय मी, ऑक्टोबर 1 जीवनाची मोठी लढाई. माझ्या मते प्रत्येक जो पोरगा पोलीस भरतीची तयारी करतोय त्याच्या जीवनातली ही एक कुठे ना कुठे मोठी लढाई किंवा आयुष्याची काही लोकांची तर शेवटची लढाई आहे. कारण एज निघून जाईल किंवा प्रयत्न एवढे केले की सर आता इच्छाच नाही होणार आहे प्रयत्न करण्याची, कुठेतरी आम्ही संपलोय असा मनात विश्वास येतो. मग कुठेतरी तुमच्या जीवनाची जशी एक मोठी लढाई तशीच प्रकारची माझ्याही जीवनाची एक मोठी लढाई. कारण वय वर्ष खूप कमी आहे, खूप जास्त नाही. आणि या कमी वर्षामध्ये मी एक मोठ्या अकॅडमीवाले लोकांप्रमाणेच तुमच्या समोर सुद्धा फक्त एका बोर्डाच्या भरोशावर आणि एका मोबाईलच्या भरोशावर एक बॅच सुरू करतोय. आणि आज रिस्क एवढी मोठी या गोष्टीमध्ये, थोडी फारही चुकी झाली तर पूर्ण महाराष्ट्रभर नावाची खराबी होणार. आणि त्यामध्ये एवढी मोठी रिस्क मी पण घेतो म्हणल्यावर ही माझ्यासाठी सुद्धा तुमच्या इतकीच 2 महिन्याची एवढी मोठी लढाई की तुम्ही विचार करू शकणार. बरोबर. मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं मित्रांनो की 60 डेज रिव्हिजन प्लॅन आपल्याला सुरू करायचा आहे. या 60 दिवसात स्वतःला एक तर घडवायचं नाही तर सर्वतःला मातीत मिळवायचं. या 2 गोष्टी घडल्या पाहिजे. कारण आगाज अब हो गया है. सप्टेंबर ऑक्टोबर तुमची भरती पडणार, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत भरती सुरू होऊन जाणार आणि त्याच्यानंतर मात्र रिझल्ट येईल, एक तर तुम्ही वर्दीत नाही तर तुम्ही गर्दीत. या 2 गोष्टींशिवाय तुम्हाला दुसरं काहीच दिसणार नाही. ठीक आहे, म्हणून 6 महिने अजून पुढचे तुमचा अजून एक व्हिडिओ बनवला की नेमके शेवटचे 6 महिने बाकी, या 6 महिन्यात काय करायचं. बरोबर. पण त्या 6 महिन्यांचा विचार नका करू मित्रांनो, फक्त 60 दिवस माझ्या सोबत राहाल. 100% बदल नाही घडवला तर नाव भूषण गोरे नाही सांगणार. कारण आज ही संपूर्ण लढाई जशी तुमच्या स्वतःच्या वर्दीसाठी चालू, तशी माझी लढाई माझ्या स्वतःचे क्लासचं नाव आहे शिव पार्वती करिअर पॉइंट, जे की मी माझ्या आई वडिलांच्या नावावर ठेवलंय आणि त्यांचं नाव उंचवण्याची माझी लढाई आहे. आणि त्या लढाईमध्ये जेवढं तुम्ही तुटून पडणार त्याच्या डबल मी तुटून पडणार आहे. आज मी किती रात्रंदिवस मेहनत घेतो हे माझं सांगण्याचं काम नाही तुम्हाला. का नाही? कारण मी ती मेहनत स्वतःसाठी घेतो. तशीच तुम्ही सुद्धा स्वतःसाठी मेहनत घ्या ना. लोकांना सांगू नका की मी एवढी मेहनत घेतो तेवढी मेहनत घेतो. रिझल्ट दाखवा, तेव्हा मानलं जाईल. मग सर्वात महत्वाचं आपण या बॅचवर, नेमकी ही बॅचचं स्वरूप कसं असेल आणि तुम्हा सर्वांना या बॅचचा काय फायदा होईल आणि काय नाही, तसेच ही बॅच कोणासाठी असेल. सर्वात पहिल्यांदा आपण मेन विचारू की बॅच कोणासाठी असेल. बॅच अशा विद्यार्थ्यांसाठी असेल की जर आपल्याकडे तर नवीन विद्यार्थी असतील काही सर्व ज्यांनी आता सुरुवात केली आणि काही असतील जुने अशा पोरांना म्हणतो की जे 1 वर्षापासून तयारी करत आहे. 1 वर्ष. किती? 1 वर्षापासून मित्रा तू तयारी करतो, याचा अर्थ की तू अभ्यासक्रम पूर्ण पाहिलेला असेलच. अभ्यासक्रम पूर्ण पाहिलेला असेलच. 100% तू या अभ्यासक्रमाच्या गो थ्रू झालेला असेल असं मला वाटतं. मग त्यानंतर नवीन पोरं की असे नवीन पण मुलं असे की ज्यांनी आतापर्यंत पोलीस भरतीचा अभ्यासक्रमच पाहिला नाही. काय? अभ्यासक्रमच पाहिला नाही. बरोबर. आणि दुसरे असे की ज्यांनी थोडीफार बॅच चालू आहे, त्यांची बॅच काय चालू आहे, अर्धवट त्यांची बॅच चालू आहे असं धरून चाला. अशा प्रकारचे पोरं. ठीक आहे. मग आता तुम्हाला सर आम्हाला कामाची. आता दोघींना बॅच कशी कामाची ते तुम्हाला समजून सांगतो. जे जुनं पोरग आहे त्याने अभ्यासक्रम ऑलरेडी पाहिलाय, पण त्या अभ्यासक्रमात त्याला थोडेफार त्रुटी आहे किंवा अभ्यासक्रम त्याने कधी समजूनच घेतला नाहीये, फक्त तो अभ्यासच करतो. आजपर्यंत तुम्ही गणिताचे लेक्चर केले तर म्हणता गणित येत नाही. तुम्ही आतापर्यंत गणिताचा मेन सिलेबस पाहिलाच नाहीये. उद्या गणिताचा तुम्हाला, उद्या नाही तर परवा तुम्हाला गणिताचा अभ्यासक्रम मिळेल की नेमका गणिताचा अभ्यासक्रम आहे काय.
त्यानंतर तुम्हाला समजेल की गणिताचा अभ्यासक्रम हा होता आणि आतापर्यंत हे करत बसतो. जर तू मी सांगितलेला अभ्यासक्रम केला असता तर 100% बघ आता तू 2 महिन्यात काय होतं काय नाही. आणि ही मी तुम्हाला लिहून देतो गॅरंटी. वाटलंच तुम्हाला भरोसा होत असेल तर ऑलरेडी माझी व्हिडिओ बघून घ्या. युट्यूबवर व्हिडिओ आहे, जीकेचे वगैरे पण आहे आणि गणिताचे पण आहे. आणि आता तर तुमचं बुद्धिमत्ता पण मीच घेणार आहे. ठीक आहे. तर मग ही बॅच जुन्या मुलांसाठी कामाची काय, तर तुमचं याच्यामध्ये एवढं चांगलं रिव्हिजन होईल आणि प्लॅनिंगने रिव्हिजन होईल. अडमधडम नाही की आज बुद्धिमत्ता उतरली, उद्या गणित उचलेल, नंतर जीके उचलेल, नंतर मराठी, हे ते बारोबार चिंध्या एक ना धड, असं काम नाही. रेग्युलर टॉपिक वाईज कशी चालेल तुम्हाला दाखवतो मी. थोडे दिवस थांब, फक्त थोडे पीडीएफ येऊ द्या अजून. आता 1 मिनिट थांब फक्त, तुला सांगतो नेमकी प्लॅनिंग कशी केलेली आहे. एवढ्या लेवलची प्लॅनिंग केलेली आहे ना, तू विचार करत राहशील. मग तुझ्यासाठी फायदा असा आहे की तुझं एवढं छान रिव्हिजन होईल की ह्या अभ्यासक्रम जर तू एका वर्षात केला असेल तर एका वर्षापेक्षा जास्त इफेक्ट तुला या 2 महिन्यात नाही दिसला तर मग म्हणतो या 2 महिन्यात तुला एवढा रिझल्ट दिसेल की याच्यापेक्षा 50% शिल्लकच रिझल्ट दिसेल. हे पण मी तुला दाखवून देतो. ठीक आहे. आणि नवीन पोरासाठी ही कशी महत्वाची असेल की नवीन पोराला तुम्हाला कधी सांगतो, कोणत्याही परीक्षेचा तुम्ही आधी जर अभ्यास करत असाल, समजा एखाद्या लढाईवर जर तुम्ही जाताय तर आम्ही काय पाहतो तुम्ही की याचं सैन्यबळ किती आहे, याचं पायदळ किती आहे, याचं घोडदळ किती आहे, याच्या हत्तीवर स्वार त्याचे सैनिक किती, त्याच्यानंतर याचे एकूण स्ट्रेंथ किती आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय करता, तुमच्या सैन्याची तयारी करता. का उठले सुटले थल्ले पडतच काही करता का आपण? नाही. म्हणून जर आपण एखाद्या पोलीस भरतीच्या पेपरासाठी जातो ते एक प्रकारचं तुमचं युद्ध आहे. आणि त्या युद्धात जर तुम्हाला जिंकायचं असेल तर नेमकं त्या युद्धाचं तुम्हाला सर्वात आधी स्वरूप माहित असायला हवं. जर स्वरूपच माहित नसेल तर तुम्ही त्याची काय तयारी करणार आहे, आणि त्याच्याच पुढे कुठेतरी तुमचा 1 वर्ष वाया जातो. म्हणून स्वरूप माहित असणं खूप गरजेचं आहे. नेमके कोणते, कसे, कोणत्या आधारावर प्रश्न विचारले जातात हे जोपर्यंत नवीन मुलांना तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टी सक्सेस होऊ शकत नाही. आणि हे जर तुम्हाला कळलं तर मित्रांनो 4 महिने मोर दॅन इनफ आहे तुम्हाला सक्सेस होण्यासाठी. खूप आहे 4 महिने. हे 4 महिने तुमच्यासाठी खूप आहे पुढचे, कारण अजून 5 ते 6 महिने तुमचा पेपर किंवा ग्राउंड येणार नाही याची गॅरंटी सुद्धा मी देतो. कारण आज जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरलाच 4 महिने बाकी आहे. आणि ऑक्टोबर नंतर 1-1.25 महिना तर पेपर तुमचे फॉर्मच भरणं चालतील. हे झाले 5 महिने. त्याच्यानंतर 1 महिना ग्राउंड वगैरे तयार करायला लागेल, तर झाले तुमचे 6 महिने. 6 महिन्याचं काम तुमचं मी 2 महिन्यात करून येईन याची गॅरंटी आहे. आणि या 2 महिन्यात मित्रांनो तुम्हाला रिझल्ट दिसणार तर मग मला ठीक आहे. तर त्यानंतर ही गॅरंटी याच्यावर देतोय कारण माझ्या क्लासमध्ये असे पोरं आहे की ज्यांना आधी बेरीज सुद्धा येत नव्हती, ज्यांना लाखाच्या वरची संख्या वाचता येत नव्हती, आणि आज ते पॉइंट मधला भागाकार सुद्धा तुमच्यापेक्षा चांगला सोडवतो याची गॅरंटी. आणि मला अशी मार्केटिंग पण मोठी नाही करायची, कारण तुम्हाला सांगू माझ्या क्लासमध्ये 3 ते 4 पोरं असे की ज्या ठिकाणी ते फॉर्म भरतील 100% लागणारे. आज 100% 3 फॉर्म भरतील 3 बी लागणारे. पण मला ते मार्केटिंग करणं नाही, कारण पोरं त्यांच्या मेहनतीने लागणारे, माझी मेहनत त्यांच्यावर मी जास्त आहे असं म्हणणारच नाही. फक्त एक मार्गदर्शन, माझी इच्छा आहे की मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशेने भेटायला पाहिजे आणि कमी वेळेत तुमचा जास्त अभ्यास झाला पाहिजे, ही एक इच्छा आहे फक्त, बस, दुसरी काहीच नाही. ठीक आहे. तर मित्रांनो नवीन मुलांना तुम्हाला सुद्धा 100% ही बॅच खूप महत्वाची आहे. कारण गणित तर पहिली गोष्ट, गणिताला कन्सेप्च्युअली मी शिकवणार आहे. आता तुम्हाला सांगतो प्रत्येक विषय मी कसा कसा शिकवणार आहे आणि तुम्हाला तो कसा कसा भेटणार आहे, की या बॅचचे नेमके वैशिष्ट्य काय आणि काय नाही. म्हणजे या लोकांसाठी बॅच खूप महत्वपूर्ण आहे. जुने असो वा नवे, सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण ही बॅच आहे. मग त्यानंतर आता बॅचचं स्वरूप कसं आहे मी सांगितलं तुम्हाला काय, 60 डेज हार्ड चॅलेंज. 60 दिवस जर तू स्वतःला या गोष्टी झोकून दिलं तर मी गॅरंटी द्यायला तयार मित्रा, तुला पोलीस बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. पण दुसरी बाजू तुला सांभाळावी लागेल, ती म्हणजेच काय, ग्राउंड. ग्राउंड जर तुझं व्यवस्थित असेल, 40-45 पर्यंत जर असेल तर 100% तू या भरतीमध्ये भरती होणार म्हणजे होणार. फक्त 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली म्हणजे सातत्य आणि दुसरं म्हणजे आत्मविश्वास. पहिली म्हणजे सातत्य आणि दुसरी म्हणजे आत्मविश्वास. अदरवाईज तू अभ्यास थोडा कमी कर, पण सातत्य आणि आत्मविश्वास या 2 गोष्टी जर तुझ्या चांगल्या असतील तर तुला कोणीही पोलीस बनण्यापासून रोखू शकणार नाही. ही माझी आज तुला एक 500च्या स्टॅम्प पेपर लिहून देणारी गोष्ट आहे. कारण मी सोबत राहतो, मला माहिती पोरं काय करतात, सातत्याच्या नावावर तर कलंक यार दे. हप्त्यातून 6 दिवस ग्राउंडला जायचं ना, 1 दिवस तुम्ही सुट्टी घेतात, त्याच्यातले पण 2 दिवस सकाळी उठणं होत नाही तुमच्याकडून, जेवढे खतरनाक आहे तुम्ही.
आणि स्वप्न पाहता आम्हाला पहिल्याच भरतीमध्ये पोलीस व्हायचं किंवा दुसऱ्याच भरतीमध्ये पोलीस व्हायचंय, आणि तुमच्याच टाईपचे म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असतात की दुसऱ्या बाजूचा पोरगा एक टाइम पार्ट टाइम जॉब करतोय, सकाळी तो ग्राउंड कधी विसरत नाहीये, दिवसभर तो अभ्यास करायला कमी पडत नाहीये. आणि मी आजही लिहून देतो की या पोऱ्याचं 100% सिलेक्शन होणार आहे, पण तू 90चा पेपर जर घेणारा असला आणि तू जर सातत्य आणि आत्मविश्वासामधला नसेल तर तुझं काम होणार नाही. हे पण आणि महत्वाचं याच्यासोबत या दोन गोष्टींसोबत आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या पाहिजे. एक गोष्ट महत्वाची ते म्हणजे काय, स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क, कारण हार्ड वर्क जर सर्वात गोष्टी महत्वाच्या असतात तर हार्ड वर्क खूप गरजेचं. हार्ड वर्क शिवाय स्मार्ट वर्क जमत पण नाही. पण मला सांग, कायमच तू हार्ड वर्क करणं म्हणजे ही काही आपली यगाची गोष्ट नाही. म्हणून कायमच आपण जर एखाद्या गोष्टीवर अवलंबून असू तर ती आपली गोष्ट नाहीये. म्हणून स्मार्ट वर्क जीवनात खूप गरजेचं आहे. नाहीतर गधड कायमच हार्डवर्क करतोय म्हणून ते गधडच राहिलंय. पण आधी तू हार्ड वर्क केला, नंतर त्याच्यावर जर स्मार्ट वर्क केला तर तू घोड्याच्या रेसमध्ये पळणारा पोरगा, एवढं लक्षात घे. कारण लॉंग पळल्यानंतर हिट मारल्याशिवाय तुझी रनिंग बनते का नाही. त्याच प्रकारे तुला काही ना काही वेगळी गोष्ट करणार. ठीक आहे, मग हे स्मार्ट वर्कचं काम माझ्याकडे, हे पण तुम्हाला करणं आहे. खूप हार्डवर्क केलं मित्रांनो तुम्ही आतापर्यंत. 3-4 वर्ष घसत आहात. काही काहींचे एकदम शेवटच्या पिछावर येऊन जातात विद्यार्थी की यार बस आता काय करू, सोडून दिलं बऱ्याचशा. ज्यांचा शेवटचा असेल मित्रांनो, तुमच्यासाठी पहिली गोष्ट तर सर्वात महत्वाचं तुमच्यासाठी अभिनंदन की इतके दिवस तुम्ही टिकताय आणि करताय. पण कुठेतरी मित्रांनो तुम्ही एवढे दिवस लागताय त्याचा अर्थ तुमची स्ट्रॅटर्जी चुकते. बरोबर, म्हणून या बॅच मध्ये मित्रांनो कोणताही टाइमपास न करता आपण पाहू की तुमचा प्लॅनिंग कशी असेल कशी नाही. सर्वात पहिली गोष्ट बॅच कशी असेल तुम्हाला सांगून देतो आधीच. इथे आपण बघा, हे एक आपला एक पीडीएफ सर्व मुलांना मिळेल आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ती आहे. आणि ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे आता सर्व तुम्हाला सांगतो या बॅच बद्दल डिटेल मध्ये माहिती पडेल. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ही किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल सर्वांना, किंवा इतर व्हॉट्सअप ग्रुपवर द्वारे मिळू शकते, सांगताना येत कुठेही मिळून जाईल. जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर खूप चांगलं, नाही झाला तर तुम्हाला या पीडीएफ पर्यंत पोहोचायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि ऍप्लिकेशनची लिंक आहे. दोन्ही गोष्टी तू तुझ्या मोबाईल मध्ये ओपन कर आणि ही पीडीएफ तुला भेटून जाईल. आता या पीडीएफ तुम्ही सारे पीडीएफ करता. या पीडीएफचं नेमकं म्हणणं काय, महाराष्ट्र पोलीस बनायचंय ना तर 60 डेज हार्ड चॅलेंज आपल्याला एक शिबिर राबवायचं. मग यामध्ये या लोकांसाठी, या व्यक्तीसाठी आणि या नावासाठी ही माझी धडपड आहे. आणि तुझी मित्रा, तुझ्या घरातही तुझे आई वडील असतील आणि त्यांच्यासाठीच तू धडपड करतोय असं मला वाटतं. आणि त्यांच्या नावाने का होईना शेवटसाठी झोकून दे, होऊन जाईल, काहीच लागत नाही. ठीक आहे, त्यानंतर बॅच कशी असेल. आता बॅच कशी असेल हे तर मी तुला सांगतोच, पण याच्यातही डिटेलमध्ये आपल्याला सगळं काही लिहून दिलेलं आहे. मी तुम्हाला असं काही नाही की सर काय बोलले होते, मी परत व्हिडिओ पाहू का, परत व्हिडिओ नको पाहू, टाइमपास होईल. ईशातच पाहिजे की मित्रांनो, अभ्यास तर आपण सगळेच करतोय बरोबर, पण आपल्याला अभ्यास नेहमी तो गुणकारी का, गुणकारी म्हणजे कसं, औषध तर सगळेच घेतात बरोबर. 4 डॉक्टर औषध देतात, पण गुणकारी आपण त्यालाच म्हणतो ज्याच्या औषधाने आपल्याला फरक पडतो. म्हणून हे असं औषध आहे मित्रांनो, हे 60 दिवस जर तुम्ही घेतलं तर गुण आल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. तर मग काय की नेमकी बॅच कशी असेल आपली, तर मित्रांनो आपल्याला 60 दिवसांसाठी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे टार्गेट दिले जाईल. ते पण कशा स्वरूपात पहा. आता याच्यानंतर हे कोणता विषय कसा दिला आहे ते सुद्धा याच्यात दिलेलं तुम्हाला डिटेल मध्ये मी तुम्हाला आता सांगतो ते की पहा. ह्या पीडीएफ मध्ये आता दिवस पहिल्या दिवशी सुरुवात कशी करायची, देवाला नारळ फोडायचं, काय करायचं काय नाही हे सगळं तुला इथं लिहिलेलं दिसेल. की पहिल्या दिवशी गणिताचा हा विषय राहील, बुद्धिमत्ताचा तो राहील, जीकेचा हा राहील आणि मराठी व्याकरणचा हा राहील. हे 4 दिवस तुझे म्हणजे 4 टॉपिक पहिल्या दिवशी कव्हर होतील. आणि पूर्णचा पूर्ण टॉपिक एका दिवशी होणार नाही. काही मोठा टॉपिक असेल तर 2-3 दिवस घेऊ, छोटा असेल तर एका दिवसात त्याचं काम संपवू. ठीक आहे, दिवस दुसरा, दिवस तिसरा, अशा प्रकारे आपले 60 दिवस चालतील. आता ह्या पीडीएफ ची तुला ही सर्व डिटेल आल्यानंतर एक प्रिंट काढायची. अजून यासोबत तुम्हाला एक पीडीएफ मिळेल ज्यावर राहील 60 दिवसांचा एक चेक बॉक्स राहील. म्हणजे 60 दिवसांचं तुझं टार्गेट झालं का हे तुला चेक करावं लागेल. आणि तीच अपडेट तुला मला व्हॉट्सअपवर टाकायला लागेल. सर आज मी एवढं केलं पण नेमकं मला ही गोष्ट जमली नाही जमली ना तुला, तू अर्ध्या रात्री मला कॉल कर किंवा मेसेज कर. तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर मग म्हणतो, ही माझी तुला गॅरंटी आहे. ठीक आहे, तर दिवस 5वा, दिवस 6वा या गोष्टीप्रमाणे तुमचे एकूण 60 दिवस, किती, एकूण 60 दिवस तुमचं काम चालेल आपल्या बॅच मध्ये.
ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर बरं ठीक आहे, एवढं तर आहे, पण नेमकं चालेल कसं काय ते आपण आता बघू. सुरुवात आपली होणार आहे सोमवारपासून. कधी होणार आहे सुरुवात आपली? सोमवारपासून आपल्या बॅचची सुरुवात होईल. सोमवारी पहिले 4 लेक्चर तुझ्या समोर असतील. मग असेच तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, हे किती दिवस झाले? 1 2 3 4 5 6. किती दिवस झाले हे? 6. सर रविवारी आराम कशाला? आराम भाऊ 60 दिवस आणि वरती 4 एक्स्ट्रा पड, 64 दिवस, अजून 4 एक्स्ट्रा पकड, 68 दिवस, टोटल झाले ते राऊंड फिगर 70 दिवस. ठीक आहे. 6 दिवस हप्त्याचे तुम्हाला काय होतील? दर दिवशी 4 4 4 4 4 असे 4 4 प्रत्येक विषयाचे लेक्चर येतील. म्हणजे पहिल्या दिवशी 4 गणिताचं, 1 बुद्धिमत्ताचं, जीकेचं आणि मराठीचं, असे 4 तुला लेक्चर. दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 4, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 4, 6व्या दिवशी 4. मग हे सर्व लेक्चर झाल्यानंतर 7व्या दिवशी राहील की भाऊ तू या हप्त्यात काय करून घेतलं, की या हप्त्यात तू नेमकं काय तुला जमलं काय नाही तुला जमलं, यासाठी राहील तुमचा साप्ताहिक एक पेपर. या सर्व जेही तू शिकवलो ना आपण हप्त्याभरात, त्या सर्व घटकांवरच काय उचललेला आपला एक पेपर. या सर्व घटकांवर काय आपला एक पेपर, हा एक पेपर तुझा राहील. पण मग असं दुसऱ्या हप्त्यात होईल का? आता तू समजला असेल की हे कार्यक्रम किती दिवसांचा आहे, तर हे 6 दिवस एका हप्त्याचे, तर किती हप्त्यांचे 60 दिवस होतील? पहिला प्रश्न कर बरं भाऊ. मग तुम्ही म्हणा सर की सर एका हप्त्याला 6, तर मग तसे 10 हप्ते लागतीलच. मग 10 हप्त्यात किती? 60 लेक्चर होतील, 60 दिवस होतील. किती? 10 हप्त्यातले आपले 60 दिवस. आणि प्रत्येक हप्त्यातला एक रविवारी, या एका रविवारी आपले 2 पेपर कसे राहतील पाय. आता पेपर कसे होतील तुझे? रविवारी 2 पेपर होते. मग रविवारी 2 पेपर कसे? पहिला पेपर तर हा राहील की नेमकं आपण या हप्त्यात शिकलो काय. काय पहिला पेपर तर तुझा हा राहील की त्या हप्त्यात तू शिकला काय, या 6 दिवसांमध्ये त्याचा तुझा पहिला पेपर राहील. आणि दुसरा पेपर कसा राहील? दुसरा पेपर असा राहील, समज आता 2 हप्ते झाले, आता समजा पहिल्या हप्त्यात तर एकच पेपर राहील आपला, पहिल्या हप्त्यात एकच पेपर राहील तुझा, दुसऱ्या हप्त्यात मात्र 2 पेपर राहतील. मग हे 2 पेपर, पहिला पेपर तर तुझा असं राहील दुसऱ्या हप्त्यातला की त्या दुसऱ्या हप्त्यात स्पेसिफिकली, फक्त कोणत्या? दुसऱ्या हप्त्यात तू स्पेसिफिकली 6 दिवसात काय शिकला त्याच्यावर आधी तुझा हा पहिला पेपर आहे. पण दुसरा पेपर सर दुसऱ्या हप्त्यात दुसरा पेपर कशावर राहील? मग पाय दुसऱ्या हप्त्यात आहे ना, तुझ्या दुसऱ्या दिवसाचे तर प्रश्न राहतीलच, पण याच्यासोबत या पहिल्या हप्त्यातला, म्हणजे याच्यासोबत तुझा पहिल्या हप्त्यातला जो पेपर होईल, म्हणजे जे काही तुला शिकवलं जाईल ते सुद्धा तुला या दुसऱ्या पेपरात राहील. या दुसऱ्या पेपरात तुला पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता हे दोन्ही हप्ते काय राहतील? त्याच्यामध्ये तुझे मिक्स राहतील. आणि याच्यामध्ये फक्त काय राहील की जो करंटचा हप्ता चालू आहे आपला दुसरा हप्ता तोच राहील. मग समज तिसरा हप्ता आला, मग तिसऱ्या हप्त्यामध्ये काय राहील? पहिला पेपर राहील तुझ्या फक्त तिसऱ्या हप्त्याच्या अभ्यासक्रमावर आधारित, आणि दुसरा पेपर कोणता राहील तुझा? या 3ही हप्त्यांच्या आधारित. किती? हे जे 3ही हप्ते झाले ना आपले, त्या 3ही हप्त्यांवर आधारित हा राहील तुझा दुसरा पेपर. मग तसंच चौथ्या हप्त्यामध्ये काय होईल? 4 हप्त्यांचा पेपर दुसरा आणि एका हप्त्याचा पेपर पहिला. म्हणजे दर रविवारी तुझे असे किती पेपर होत जातील? हे 2 पेपर होत जातील. आणि या 2 पेपरामध्ये मित्रा तुला 100% गॅरंटी देऊन सांगतो की तुझा आधीचा आणि नंतरचा स्कोर खूप वाढलेला नाही. कारण तू मेहनत घेशील. माझ्यामुळे होईल असं मी कदापि म्हणणार नाही, कारण तू मेहनत घेशील. एवढं मोटिवेशन तर मी तुला रोज देतच राहील. आणि मोटिवेशन ठीक आहे, आता विषयाला म्हणून बोलतो. मोटिवेशनचे प्रकार 2 आहे रे. आता तू एक पाच तू रील तिच्यात येतात जे पण ऑलरेडी लागले ते तुला मोटिवेशन देतात, आणि त्या मोटिवेशनच्या नादात तू अर्धा 1 तास वाया घालतो. कसा? एक रील सुरू केली, नाही मी मोटिवेशन म्हणून रील पाहतोय. भाऊनं काय केलं? मोटिवेशन म्हणून रील सुरू केली आणि ती रील गेली 15-20 मिनिटात. अरे सगळ्या गावातलं किंवा सगळ्या जगातलं मोठं मोटिवेशन त्या घरात पडेल. तुझी घरातली परिस्थिती, तुझ्या आई वडिलांचं स्वप्न आणि तुझ्या स्वतःचं जीवन, या 3 गोष्टींपेक्षा मोठं मोटिवेशन काय पाहिजे? चौथी गोष्ट तुला भेटणारी बायको. जर तू कुठे बाहेर असशील तर ते तुला नोकरी लागल्यानंतरच भेटेल, नशील तर चांगली बायको तुला भेटेल. या 3 ते 4 गोष्टींबद्दल दुसरं मोटिवेशन तुमच्या आयुष्यात तरी नसायला नको माझ्या मते.
इंस्टाग्राम वापरा असं नाही की वापरू नका, कारण स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. पाहताच आपण ते, पण पाहायचं केव्हा ते पण आपण डिस्कस करू. म्हणून मोटिवेशन आपले मायबापाशिवाय काही नको. आतापर्यंत त्यांनी एवढे खराब दिवस काढले, तुझ्या हातात की त्यांना दिवस चांगले दाखव. आपण दुसऱ्याच्या मायबापांना किंवा मोठ्या घरच्या लोकांना पण म्हणतो की कदाचित माझ्या आईवडिलांनी सुद्धा एखाद्या कारमधून फिरावं, किंवा एखाद्या मायबापाला सुद्धा वाटतं की आपण सुद्धा एखाद्या मोठ्या घरातील सोफ्यावर बसावं. त्यांच्या नशिबी फक्त घरातलं आपलं पाठ आणि एक बसचं सीटच असतं, आणि हे बदलायची जिम्मेदारी पूर्णपणे तुझ्यावर. म्हणून याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन तुला कोणतंच नको असं तरी मला वाटतं, कारण जीवन तुझं बदलतंय, आई वडिलांचं स्वप्न तुझं बदलतंय, आणि स्वतःच तू काहीतरी बदलतंय नेमकं. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला बॅचचं स्वरूप तर सांगितलं, 60 दिवसापर्यंत आपल्याला कसा अभ्यास करायचा काय नाही. आता विषय कोणता शिकवला जाईल तू सांगतो मला. गणित. गणित स्वतः मी म्हणजेच भूषण गोरे हा माणूस, तुम्हाला माणूस नाही पोरग्याचे नाच ना, हा मुलगा तुम्हाला शिकवेल. मी सर नाहीये. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे लोक मला भूषणही म्हणू शकतील, लहान लोक भाऊ बी म्हणा, कोणी भूषण नावाने किंवा भूषारी म्हणा, मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही जे माझ्याकडून शिकण्यासारखं ते शिका, एवढाच माझा उद्देश आहे, बस, बाकी काही. तुम्हाला जीके सुद्धा मीच शिकवेल. जीके हा विषय सुद्धा मीच शिकवेल. सुरुवातीचे काही दिवस बुद्धिमत्ता सुद्धा मीच राहील, आणि नंतर मात्र एखादा टीचर जर आपल्याला चांगलं भेटलं तर ते कंटिन्यू करते. आणि मराठी व्याकरणसाठी जीवन सर नावाची एक व्यक्ती आपल्या क्लासमध्ये आहे, आणि प्रत्येक सर त्याच्यामध्ये काहीतरी टॅलेंट असतो. मी बाकीच्या सरांना कधीच नाव ठेवणार नाही, कारण ते स्वतःसाठी मेहनत घेतात आणि प्रत्येकाची टेक्निक असते. मी खूप सारे मराठीचे सर बघितले, आणि वन ऑफ द बेस्ट म्हणजेच काय की जे पण बेस्ट लोक आहेत मराठीचे, त्यांचे लेक्चर बघितल्यानंतर मला पण असं वाटतं की आमच्या जीवन सरांचं सुद्धा शिकवणं कुठेतरी त्यांच्याच बरोबरीच आहे. आणि सरांना तुम्ही डाऊट विचारला म्हणजे सर डायरेक्टली तुम्हाला पूर्ण मुळात गेल्याशिवाय त्या प्रश्नाचं हे सांगणार नाही. आता तुम्ही लेक्चर पण बघाल सरांचे, युट्यूबवर पण लेक्चर आहे एक अभ्यासक्रमाचं. आज तुम्हाला काही प्रश्नांचं लेक्चर भेटून जाईल उद्या 1-2 दिवसामध्ये, तर ते लेक्चर बघा. सरांचं शिकवणं तरी बघायचं, आणि त्या व्यक्तीचं नॉलेज एवढं त्या मराठी विषयाबद्दल की विचारच करू शकत नाही. एक कुठेतरी थोडंफार आयुष्याचा वाटा त्या माणसाने त्या मराठी विषयासाठी लावला, एवढं छान शिकवताना हो की माझ्यासारखा माणूस. मी आतापर्यंत मराठी शिकलेलो नाही, मराठी म्हणजे इन द सेन्स की व्याकरण मला येत नाही, थोडंफार येतं, पण ते तुमच्यासाठी पुरेसं नाही, ते मी तुम्हाला शिकवू शकत मी. ठीक आहे. मग गणित तुम्हाला कसं शिकवलं जाईल? सर्वात महत्वाचं तर गणिताची एकूण एक कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. कन्सेप्ट म्हणजे काय सर? की समज त्या समोर प्रश्न आला की एक व्यक्ती एक काम 10 दिवसात करतो, दुसरा व्यक्ती तेच काम 20 दिवसात करतो, तर याच्यामध्ये कन्सेप्टचा भाग येतो. म्हणजे ए हा व्यक्ती समजा, बी हा व्यक्ती, कन्सेप्टचा भाग काय येतो की हा जर 10 दिवसात करतो, हा जर 20 दिवसात करतो, यांची क्षमतेचा कन्सेप्टचा प्रश्न येतो की याची क्षमता, एची क्षमता ही बीच्या क्षमतेपेक्षा कुठेतरी जास्त आहे. आणि जास्त कशी येते इथून लगेच आपण काय करतो, लसावी, आणि तर लसावीच का बरं करतो हे बी प्रश्नाचं उत्तर तुला कन्सेप्च्युअली देईन मी. त्याच्यानंतर एचा घातांक 0 बरोबर 1च लिहितो तू, म्हणजेच काय कोणत्याही संख्येचा घातांक 0 का बरं करतो त्याचं उत्तर 1च लिहितो. याच्या मागे एक कन्सेप्ट लपलेली आहे, आणि त्याचं डेरिव्हेशन काही भलतंच मोठं नाहीये. एकदम 3 ओळींचं त्याचं डेरिव्हेशन आहे, किंवा हे कशामुळे उत्तर आलं ते सुद्धा तुला आपल्या चॅनलवर भेटून जाईल. एकदा पाहून घे. घातांकाचे नियम 8 नियम बनले कसे, आणि त्या प्रकारे तुम्हाला उद्या सिलेबस डिस्कशन असं होईनच या विषयावर. तुला लेक्चर भेटेल जवळपास 2 ते 2.5 तासाचा नुसता व्हिडिओच राहील की सिलेबस डिस्कशन तुमच्यासाठी जी बॅच आणली जाते. गणिताचं सिलेबस डिस्कशन चालेल 2 ते 2.5 तास, बुद्धिमत्तेचं चालेल 2 ते 2.5 तास, मराठीचं चालेल 2 ते 2.5 तास, आणि जीकेचं सुद्धा चालेल 1 ते 1.5 तास. निष्ठ काय की तुझं सिलेबस डिस्कशन लसावी मसावी जर चॅप्टर घेतोय आपण, तर लसावी व मसावी मध्ये कोणत्या प्रकारचे की लसावी काढा, मसावी काढा, लसावीच्यावर बाकीवर प्रश्न, मसावीच्या बाकीवर प्रश्न, त्याच्यानंतर तुझे घंटी वाजते त्याच्यावर प्रश्न, त्याच्यानंतर तू रनिंग करतो त्याच्यावर प्रश्न, या सर्व प्रकारचे टाईपचे प्रश्न तुम्हाला सांगितले जाते. आणि फक्त टाईपच नाही तर त्यांच्याशी रिलेटेड कन्सेप्ट की नेमकं हे असंच का बरं ते तसंच का बरं हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. पण याच्यामध्ये मी PYQ घेणार नाहीये. PYQ म्हणजे काय की प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागील वर्षाचे प्रश्न मी याच्यात घेणार नाही.
मी तुम्हाला शिकवताना मात्र माझे स्वतःचे 100 प्रश्न बनवेल. हे 100 प्रश्न तुम्हाला कुठेही मिळणार नाही अशी मी तसदी घेईन. कुठेही मिळणार नाही म्हणजे काय, मी स्वतः ते फॉर्म करणार आहे की ह्या प्रकारचे प्रश्न जर तुम्ही अभ्यासले, म्हणजे या प्रकारचे प्रश्न जर तुम्ही सोडवले माझ्याकडून किंवा कोणाही कडून, तर हे जे PYQ आहे याच्यातला एकही प्रश्न तुम्हाला निडणार नाही याची गॅरंटी माझी. पण हे 100 प्रश्न तुम्हाला इमानदारीनं कन्सेप्च्युअली व्यवस्थित पद्धतीनं समजून घेणं पडतील. पहिली गोष्ट तर ही आहे. हे जेव्हा तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं चांगलं समजून घेतलं तर हे PYQ जे तुम्हाला भेटतील आम्ही स्वतः देऊ. समज आज माझं वयवारी चालू आहे, वयवारी म्हणतो गुणोत्तर प्रमाण चालू आहे, गुणोत्तर प्रमाणाला समज 3 दिवस लागले, 3 दिवसानंतर गुणोत्तर प्रमाणवर आलेले सर्वचे सर्व प्रिव्हियस प्रश्न तुला भेटतील आणि त्याच्यापैकी 90% प्रश्न तुला जमतील याची गॅरंटी माझी. म्हणजे गणिताचं काय होणार तुम्हाला की आधी मी शिकवेल आणि प्रत्येक भाग कन्सेप्च्युअली सोडवेल आणि आपली सुरुवात होईल संख्या वाचन पासून. संख्या वाचन वर सुद्धा तुमचा एक प्रश्न आला की 15,15,15 संख्येला अक्षरात लिहा आणि 900 कोटीवर किती शून्य असतात हे बी सांगा. आणि यावर जर प्रश्न आले तुम्हाला संख्या पद्धती शिकणं गरजेचं आहे आणि आपली सुरुवात तिथून होईल. संख्या पद्धती बेरजेवर आधारित, वजाबाकीवर आधारित, गुणाकार. गुणाकार बी तुम्हाला 3च प्रकारचे विचारले गेले आतापर्यंत आणि गुणाकाराच्या अशा मेथड सांगेन आणि ट्रिक तर सांगणारच नाही मी तुम्हाला. फक्त मेथड सांगेन आणि कन्सेप्ट सांगेन की ज्याद्वारे तुमचं उत्तर मित्रांनो कन्सेप्टच्या भरोशावर तुमचं उत्तर 10-15 सेकंदात येईल. पण कन्सेप्ट सोबत तुम्हाला प्रत्येक गोष्ट बेसिक स्वरूपाने सांगितली जाईल. म्हणजे गणितात साधारण राहील आपलं बेसिक प्लस काय राहील अजून कन्सेप्ट. ट्रिक कधीच म्हणणार नाही, कारण ट्रिक ही पूर्णपणे या बेसिकच्या स्टेपा कट करून बनवलेली आहे, दुसरं काहीच नाही. आणि पूर्णपणे उत्तर जे काढू आपण कन्सेप्टच्या भरोशावर काढू. तुम्ही फक्त मजा पहा पुढे काय होतं काय नाही. तुम्ही म्हणा की सर हे जादू उराली काय, अशा गोष्टी झाल्या. आता जीके मध्ये पहिली गोष्ट तुमचे ऑल सब्जेक्ट घेतले जातील. ऑल म्हणजे सर कोणकोणते, तर पॉलिटी म्हणजे आपण त्याला म्हणतो राज्यघटना, भूगोल, इतिहास मध्ये पण 3 घटक, भूगोल मध्ये पण 3 कोणते, जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा, सर्व गोष्टी इथंच पाठ करून दिल्या जातील याची गॅरंटी घेतो. इतिहास मध्ये पण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या 3ही प्रकारचा. आणि त्याच्यानंतर अजून अर्थशास्त्र, त्याच्यानंतर विज्ञान. मी बॅचेस पाहिल्या काय की अकॅडमीच्या नावाने ठेवत, सर तुम्ही मुलांकडून पैसे घेताय तर जीकेचे हे सर्व विषय त्यांच्या पेपरात येत आहे. तुम्ही फक्त त्याला विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल हे 2-3च विषय शिकवताय ना हो. ते पण चांगले व्यवस्थित शिकवा तुम्ही, खूप चांगले मनाने पण आणि सगळ्या गोष्टींनी पण. आणि स्कॅम नका करू यार त्यांच्यासोबत. पहिलं लेक्चर तुमच्या नावावर चालवत आहे, बाकीचे कोणीतरी वेगळंच येतं. तो विद्यार्थी तुम्हाला बघून आलाय कारण तुमचा टॅलेंट त्याला आवडलाय सर, महत्वाची गोष्ट ही. ठीक आहे. त्याच्यानंतर विज्ञान झाल्यानंतर तुम्हाला आता याच्यामध्ये तुमचं पंचायत राज पण ऍड असेल ना, तुम्हाला करंट अफेअरचे लेक्चर सुद्धा मिळतील. करंट अफेअरचे लेक्चर किंवा पीडीएफ, या पीडीएफ तर कायम आपल्याकडे तुम्हाला फ्रीच मिळतील. काही दिवस थांबा फक्त, पीडीएफ तयार होत आहे. अशा पीडीएफ तयार होतो की आतापर्यंत पूर्ण पोलीस भरतीचे इतिहासात अशा नोट्स कोणीच बनवल्या नाही. त्या नोट्स तुमच्या समोर नाही आल्या तर मग म्हणा. एक गोष्ट तर फिक्स राहील की बॅच कोणाच्या मोबाईल मध्ये असो ना असो, पण पूर्ण महाराष्ट्रावर शिव पार्वती करिअर पॉइंटच्या नोट्स प्रत्येक डेस्कवर तुम्हाला दिसतील याची गॅरंटी माझी राहील. कारण नोट्स अशा बनवतो मित्रांनो, रात्रभर काही मेहनत किती करतो ते नाही सांगणार, रिझल्ट जो दिसेल तो तुम्हाला सांगेल. ठीक आहे. आणि या सर्व विषयाचा अभ्यास कसा करायला आपल्याला, ते म्हणजे PYQ आधारित. म्हणजे डेली मी जे टॉपिक तुमच्या पेपरात आले त्याचे जेवढे PYQ आले सर्वच्या सर्व घेऊन येत जाईल आणि त्या सर्वच्या सर्व PYQच्या आधारावर तुमचा हा सर्वचा सर्व अभ्यासक्रम असा पूर्ण करून देईल की तुम्हाला त्याचं मी पहिल्यांदा डिटेल मध्ये समजावून सांगेन. म्हणजे डिटेल मध्ये प्रत्येक चॅप्टर मी घेत बसणार नाही, आधीच क्लिअर सांगतो, कारण ही आपली रिव्हिजन बॅच आहे. तू जर आधी त्याचा थोडाफार अभ्यास केला असेल तर तुला 100% जमीन, नाही बी केला असेल तर 50% तर तुला जमीनच. कारण तू आधी माझे जीकेचे व्हिडिओ पाहून एकदा युट्यूबवर पडलेले, आपली राज्यघटना पूर्ण आहे, भूगोलाचे पण 4-5 व्हिडिओ झालेले मध्यंतरी आपला डिजिटल बोर्ड येण्या आधी. ठीक आहे. याच्यावर आपलं असेल PYQs. पण याच्यावर PYQs कसे होतील ते बी तुला सांगतो. सर्वात आधी तुला काय भेटतील आपल्याकडून नोट्स. समजा आज राज्यघटना आहे,
आता नोट्स पण तुला पूर्ण नाही भेटणार. कशा भेटतील की राज्य घटनाचा जर आपल्याला फक्त अभ्यासाचा की राज्य घटनेचा इतिहास, मग राज्य घटनेचा इतिहास तुला नोट्स कशा भेटतील आपण. आता ह्या माझ्या क्लासेसच्या माझ्या स्वतःच्या मी स्वतः बसून तयार केलेल्या नोट्स आहे आणि याच्यामधले भाऊ 30 ते 40 पेजेस आहे. म्हणजे तसे टोटल हे साधे 77 पण पेजेस वर जर मांडले तू ना तर जास्तीत जास्त 77 चे अर्धे करून हे किती होता तो 36-37. ठीक आहे, तेवढेच पेजेस आहे. पण कंबाईनचे 15 प्रश्नापैकी 14 प्रश्न या पीडीएफच्या बाहेर होते. ठीक आहे, तर ही बनवलेली पीडीएफ आहे. याच्यावरचे बघ आता समज आता काय शिकतो आपण की नेमकं भारतीय राज्य घटनेचा इतिहास याच्यावर प्रश्न तुला येतील. तर ह्या पीडीएफचे तुला 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर 6 पेजेसवर काय पूर्णपणे राज्य घटनेचा इतिहास आणि हे 6 प्रश्न काय केले जातील तुला 6 पेजेस तुला पहिल्या दिवशी टाकले जातील. आणि तुला काय करायचं राहील की फक्त सर्वात आधी हे 6 पेजेस तुला वाचायचे, त्याला 2-3दा वाचायचंय, त्याचं रिव्हिजन करायचं आणि त्याच्यानंतरच जीकेचं लेक्चर बघायचंय. आणि त्याचं तू बघशील हेच गोष्ट तुझ्या त्याच्यात रिव्हिजन होतील आणि त्या रिव्हिजन झाल्या म्हणजे काय झालं डबल रिव्हिजन झालं आणि याच नोट्स नंतर तुला तुझ्या वहीवर व्यवस्थित पॉइंट वाईज उतरायच्या लागतील. त्या जर तू पॉइंट वाईज तुझ्या वहीवर परत उतरवल्या तर समजून जा की तुझ्या 3 वेळेस जीकेचं रिव्हिजन झालं. परत फक्त तुला एकदा हात मारायची गरज नाही, हप्त्यातून 1 वेळेस, बाकी काहीच करायची गरज पडणार. तर हे झालं आपलं क्वालिटीचं. सर मग तसंच तुमच्याला आता भूगोलची पण दाखवून देतो, भूगोलची पण आहे ना. हा तर पहा भूगोलची ही पीडीएफ. आता भूगोलमध्ये एवढ्या गोष्टी अभ्यासल्याशिवाय तुमचा पोलीस भरतीचा पूर्ण अभ्यासक्रम संपतच नाहीये आणि तुम्हाला कोणी शिकवतच नाहीये. जगाच्या भूगोलमध्ये ब्रह्मांडावर तुम्हाला एक प्रश्न राहतो, सूर्यमालिका, विषुववृत्त, अक्षयवृत्तेवर पण प्रश्न आलेले, रेखावृत्ते, वातावरणावर सुद्धा प्रश्न आहे, चांगल्या लेवलचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पृथ्वी व पृथ्वीचा अंतर्भाग तुम्हाला त्याच्यावर सुद्धा प्रश्न आले की पृथ्वीच्या क्रस्ट मध्ये 2 प्रकार पडतात. त्या 2 प्रकारांपैकी समजा भूपृष्ठ क्रस्ट असेल, एक महासागरीय क्रस्ट असतो किंवा भूपृष्ठ असतं की त्या भूपृष्ठ हे कशापासून बनले होतं, सीमापासून का सियाल पासून. म्हणजे त्याच्यात सिलिका आणि अल्युमिनियम असतं की सिलिका आणि मॅग्नेशियम एवढ्या डिटेल मध्ये प्रश्न आला आणि हे तुझ्या नोट्स मध्ये भेटून जाईल. याच्या बाहेरचं काही येणार नाही, याची गॅरंटी पण माझी आहे. खंड, महासागर, मग तसंच आपण जगाचा सुद्धा भूगोल. पण याच्या पण नोट्स तुला तशाच भेटतील की ज्या दिवशी जे लेक्चर आहे त्याचे 10 ते 12 पेज तुला भेटतील. या प्रकारे या नोट्स बनलेल्या आहे. या नोट्स तुला रेग्युलर त्याच्यामध्ये मिळतील आणि याच्या बाहेरचं काही वाचायचं. गुरुग्रह बद्दल काही पाहून घेणार तू, याच्या बाहेर जाणार नाही काही. ठीक आहे, त्याच्यानंतर विषुववृत्ते एवढा डाटा आहे, एवढ्या डाटाच्या बाहेर आतापर्यंत प्रश्न गेला नाही आणि जाणारही नाही. एवढं तुला करायचं आहे. हे राहील आपली स्ट्रॅटजी कशाची पूर्णपणे, ते म्हणजे जीकेची. जीके मध्ये तुला असं करावं. बुद्धिमत्तामध्ये सेम गणिताप्रमाणे सुरुवातीला तुला हे प्रश्न दिले जातील, सुरुवातीला तुला सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर तुला लेक्चर बघायचं आहे. लेक्चर झाल्यानंतर किंवा एखादा टॉपिक झाल्यानंतर तुला त्याच्यावरचे PYQ सोडवायचे आहे. काय सोडवायचे तुला त्याच्यावरचे PYQ सोडवायचे आहे. आणि मराठी ग्रामरचं सुद्धा तेच. मराठी ग्रामर मध्ये तुला आधी काही नोट्स दिल्या जातील किंवा आधी ते प्रश्न दिले जातील आणि सरांचं विश्लेषण तू पाहून तर फ्लॅट होऊन जाशील. विश्लेषण एकदा तू युट्यूबवर व्हिडिओ उद्या परवा येईल त्याच्यावर बघून घे, नाहीतर बॅच मध्ये तर तुला दिसेलच की मराठीचं कसं रिव्हिजन होईल आणि कसं नाही. तुला जर एकदाही मराठी वाचायला असेल तू डायरेक्ट पूर्ण ज्ञान चक्षुचे सर खोलून टाकतील मराठी बद्दलचे, एवढं खतरनाक आपलं मराठी. ठीक आहे, मग हे 4 विषयांचं एवढं झालं आणि या प्रत्येक विषयाचा आपण अभ्यास नंतर म्हणणार का सर तुम्ही शिकवणार होते. मी आधीच सांगतो काय की PYQ मागील आलेले प्रश्न त्यांच्यावर आधारित तुमचं जीके मी कंप्लीट करून दिली याची गॅरंटी आणि त्याच्याच सोबत तुम्हाला या नोट्सही प्रोव्हाइड करेल याची माझा शब्द आहे. आणि शब्द कधी खाली गेला नाही मित्रांनो. मी काम करतो ते माझ्या सेल्फ रिस्पेक्ट साठी, स्वतःचे नाव बनवण्यासाठी, म्हणून शब्द ज्यालाही दिला तो पूर्ण केलेला आहे. वाटलं जे बरेचसे मुलं माझ्या जुळलेले ऑनलाईन सुद्धा त्यांना सुद्धा सांगितलं होतं की 1 दिवस तुम्हाला फ्री नोट देईल. स्टॅटिक जीकेच्या नोट्स सर्वात जास्त मेहनत ज्याच्यात लावली त्या फ्री दिलेल्या आहे म्हणजे आहे. अजूनही तुम्हाला मिळालं असेल त्या ऍप्लिकेशनवर अजूनही ईबुक सेक्शन मध्ये त्या नोट्स पडलेल्या आहेत, तुम्ही घ्या. आणि ते डाउनलोड होताना माझ्या मते ती सेटिंग मला माहिती नाही, मी ते ऑन करून ठेवीन जेणेकरून तुम्हाला त्या डाउनलोड करता येईल, त्याच्या प्रिंट्स मारता येईल. ठीक आहे मित्रांनो, तर हा राहील तुमचा प्रत्येक विषयाचा सांगडा असा की याद्वारे तुम्हाला काय करायचंय की या भरोशावर तुम्हाला रेग्युलर तुमचे 6 दिवस चालतील आणि 7व्या दिवशी मात्र आपला काय राहील पेपर. हे सगळं ही झाली आपली बॅचचं संपूर्ण वैशिष्ट्य. माझ्या मते आता तुम्ही म्हणा सर एवढं जर तुम्ही देताय तर पैसे तर लय राहतील भाऊ. जेवढ्या गरीबाचा घरचा तूच आहे तेवढ्याच गरीबाच्या घरचा मी बी. आता मला रडायची सवय नाहीये, गरीब आहे
पैदा गरीब झालोय मी, मरीन तर करोडपती, एवढी माझ्यात धमक आहे. आणि तुझ्यात बी धमक आहे. जरी असल्या अंगात वर्दी तर 2 महिन्यात तू वर्दी आणशील. ठीक आहे. त्याच्यामुळे परिस्थिती प्रत्येकाची चांगली नसते. परिस्थिती बदलणं आपल्या हातात आहे. तू जन्माला जरी गरीब म्हणून आला, वर त्याकडे लय मोठा चान्स आहे हा की तू मरताना श्रीमंत म्हणून मर. पण असा बी नका मरू की तू श्रीमंत म्हणतो मरला पण त्यामागे 10 लोक आहे, कमीत कमी 1000 लोक तरी त्यामागे पाहिजे असं मर. ही महत्वाची गोष्ट की तू जीवनात काय कमवलं. उलट तुझ्यापाशी जर तुझी परिस्थिती खराब असेल तर तुझ्याकडे सर्वात मोठी आताच हे आपण म्हणू शकतो एक प्रकारची संधी आहे की तू या संधीमध्ये कमी परिस्थितीमध्ये तू चांगली नोकरी मिळवते. तुझ्याकडे गोष्टीची कमतरता असेल तर ही सगळ्यात चांगली तुझ्याकडे संधी आहे की त्या संधीचं तू सोनं करशील. कारण लोकाला तुला सांगता येईल तुझ्या स्वतःवर पुस्तक लिही ना तू. कारण एवढ्या प्रॉब्लेमशी लढून घरून दूर राहून मेसचा डब्बा खाऊन 2 टाइम ग्राउंड कसं करून सगळ्या गोष्टींचा हे करून तू आज जर नोकरीला लागतोय याचा अर्थ तू एका महान व्यक्तीपेक्षा कमी नाहीये. एवढं स्वतःला सांग. आणि आता नाही तर सांगेन की 2 गोष्टी फक्त स्वतःजवळ ठेव. ते म्हणजे एक सातत्य आणि दुसरं म्हणजे ते तुझा आत्मविश्वास. या 2 गोष्टी जर तुझ्यापाशी असतील तर काहीच अशक्य नाहीये. आणि हा जो प्लॅन मित्रांनो तुम्हाला सांगितला, या प्लॅनच्या जोरावर मी UPSC सीडीएस स्वतः विदाउट क्लास न करता सीडीएस ही एक्झाम 2 वेळेस काढली. इंटरव्ह्यू मध्ये फेल झालोय, ठीक आहे, काही घेणं नाही, ठीक आहे ना. आपल्याला काही गट्स नव्हते त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये फेल झालोय, पण कुठेतरी त्याची इच्छा असेल, आपली इच्छा असेल, सगळ्या गोष्टी शेवटी योगायोगानुसार काही होत नाही. म्हणून मी आज या टीचिंग क्षेत्रात UPSC सोबतच FCAT नावाची एक्झाम असते फायटर पायलट साठी, ते 3 वेळेस काढली म्हणजे कमी वेळेत, ते पण स्वतः अभ्यास करून कोणते क्लास न करता. मी केलंय, तूही करू शकतो. मी पण मराठी मीडियमला शिकलोय, मी काही लय हुशार नाहीये, एकदम तुझ्यासारख्याच घरातला पोरगी आहे. मी बी काम करून शिक्षण केलं. मी तर अजून जाऊ दे, तू बोलू शकत नाही, मी पण माझ्यात नाहीये. मी काय केलं तू बी खूप काही करतोय. मग तुझ्याकडून आदर्श घ्यायचा आहे, म्हणून तुला बी या भरतीत लागायचं आहे. आणि एक मित्रा हे 2 जाऊ दे, अजून बोलत नाही. ठीक आहे. तर तुम्ही म्हणा सर की नेमकी बॅच घ्यायची कशी. बॅच घ्यायची तुलाकडे एकदम साधी गोष्ट आहे की आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा SP करिअर पॉइंट डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक आहे. कशाची? ऍप्लिकेशनची. या ऍप्लिकेशनची आपल्या समजून घ्या, ऍप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये. आणि जर तुला भेटलीच नाही तर ओपन नाही झाली तर प्ले स्टोर वर जायचं. कुठे जायचं? प्ले स्टोर. असं ते डब्बा असतं, त्याच्यामध्ये त्रिकोण नावाचं ऍप्लिकेशन तुझ्या ह्याच्यात असतं, तुला माहिती आहे. SP करिअर पॉइंट या ऍप मध्ये जाशील, असं एक डब्बा येतो, त्याच्यामध्ये S आणि P असं लिहिलंय, त्याच्यामध्ये असं काही आहे. आणि करिअर पॉइंट हे असं त्याच्या खाली लिहिलेलं आहे. SP करिअर पॉइंट नावाचं ऍप्लिकेशन, त्याच्यावर आपला असा लोगो आहे. त्याच्यामध्ये जायचं, रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुला सर्वात पहिल्यांदा फ्री PDF घ्यायची. ते जर घेतली अशी तसे डब्बे येतात. असं वरती माझं पोस्टर येत माझं आहे, ठीक आहे. आता असे 3 बॉक्स आहे. याच्यामध्ये ई बुक आहे, सगळे तर काही पाठ नाही. आणि याच्यामध्ये ऑल कोर्सेस. या ऑल कोर्सेस मध्ये इथं टॅप करायचं, असं इथं टॅप करायचं आणि इथंच पहिली तुला बॅच दिसेल. कोणती? सराव बॅच किंवा रिव्हिजन बॅच म्हणून. तिच्यावर किंमत काय ठेवायची ही मी आधीच ठरवलेलं आहे, तुला विचारणार नाही. कारण तू जास्त किंमत सांगशील आणि मी त्याच्यापेक्षा कमीच ठेवलेली किंमत. वेळशे आहे. तुम्हाला वाटत असेल सर जर तुम्ही एवढं जीव तोडून सांगताय आणि एवढा मोठा हे करताय म्हणजे तुम्ही कोर्स विकायलाच आलेले. ठीक आहे, तू समजायचं विकायला आलेलो आहे, विकायला आलेलो आहे, काही घेणं देणं नाहीये. कारण तू जे विचार करणार आहे ते विचार मी बदलू तर शकत नाही. तू जाऊ दे, बोलू नाही शकत आता. ठीक आहे. तर मित्रांनो ही बॅच तुमच्यासाठी फक्त 20 जुलैपर्यंत. कधीपर्यंत? 20 जुलैपर्यंत फक्त आणि फक्त 199 रुपयात आहे. 199 रुपयात. आणि ती असेल पुढील 6 महिन्याकरिता. किती? 6 महिन्याकरिता. किती रुपये ते? फक्त 199 रुपये. कधीपर्यंत? 20 जुलैपर्यंत. हे सर्व टॅक्स वगैरे धरून तुम्हाला काहीतरी 204 रुपयामध्ये जाते वाटतं. सर की 199 साले 204 कसं काय जातं? बहुतेक ऍप्लिकेशन वर यार मला पण माहिती नाही. मी तर माझ्या साधा निर्मळ मनाने 199 ठेवली आहे.
त्या ऍप्लिकेशनचे काही पैसे राहता हो ते त्यांना 104 रुपये ठेवले. मग हे 204 रुपये तुला पडणार आहे कधीपर्यंत 20 जुलै पर्यंत. पण 20 जुलै नंतर जर तू कोर्स घ्यायला जाशील तर कुठेतरी ही गोष्ट तुला काही ना काही फटका बसू शकतो होतो. कारण काय करणार काही गोष्टी ठेवाव्या लागतात अशा की 20 जुलै नंतर की ही बॅच तुला कुठेतरी थोडेफार पैसे शिल्लक बघावे लागणार आहे. पण 20 जुलैच्या आज जर तू हे बॅच घेतली तर तुला इथे फक्त मोजून 199 आणि ऍड करून 204 रुपयात जाणार आहे. याच्यावरती जाणार नाही, गेल्यास तुला पैसे तुझे वापस भेटतील. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो की आता लगेच त्या बॅच मध्ये व्हिडिओ नाही. किती रुपयात सांगितले मी? 199 रुपयातच आहे. त्याच्यावरती जर पैसे दिसले तर घेऊ नका. आणि तिथं साईडला असेल 499 वगैरे यात बरेचसे लोक टाकतात की 5000ची बॅच फक्त 300 रुपयात. अरे दादा तो फक्त टाकायला पुरता राहतं, विकायची बॅच जेवढ्यामध्ये तेवढ्याच मध्ये विकतो माणूस. कोणी घाट्यात जात नाही. घाट्यात तोच व्यक्ती जातो ज्याच्याकडे खूप विद्यार्थी असतात. आता जो नवीन माणूस आहे ना तो कमीत कमी त्याची बॅच लॉन्च करताना मित्रांनो 1000 रुपयाच्या कमी करत नाही. कारण काहीच परवडत नाही नवीन माणसाला. ऍप्लिकेशनचा पैसे निघत नाही काही जातो. पण माझ्या मन निर्मळ आहे, मी विद्यार्थ्यांसाठी करतोय, जीव तोडतोय. मला या बॅच मध्ये किती सुटताय मी तो विचार अजूनही केलेला नाही, काहीच केलेला बी नाहीये. पण मात्र एक फक्त मनात निर्मळ गोष्ट ती म्हणजे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं. कारण सुरुवात ज्यासाठी केली होती, उद्देश ज्यासाठी आहे त्याचसाठी मला पुढे या गोष्टी न्यायच्या आहे, म्हणून याचसाठी केला होता टास ही गोष्ट मी आज म्हणू शकतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या मनात एक प्रश्न आहे की सर ही बॅच लाईव्ह असेल का? लाईव्ह असेल का? तर मित्रा सर्वात क्लिअर कट सांगतो, काहीच लपवायसारखं बी नाहीये. फक्त 8 महिन्यात खूप मोठा विश्व निर्माण केलंय. खूप मोठं म्हणजे जवळपास 8 महिन्यात बऱ्याचशा लोकांकडून होत नाही एवढं. पण मीच केलंय असं पण नाही, ते आपोआप झालंय. मी निर्णय घेत गेलोय. आता पण तेवढी पूर्ण तयारी नाहीये, पण करायचंय ना तर करायचं आहेच. माझ्याकडे फक्त एक डिजिटल बोर्ड आहे सध्या आणि एक मोबाईल आहे ज्याच्यावर मी रेकॉर्डिंग करतोय आणि डिजिटल बोर्डवर तुम्हाला शिकवणार आहे आणि एक वायफाय आता बसवणार आहे. आणि हे सर्व कॅपेबल नाहीये एक लाईव्ह सेटअप तयार करण्यासाठी. पण मात्र मला या बॅच मधून जेवढेही पैसे भेटले, समज 1 लाख रुपये जर भेटले तर 70-75 हजाराचा कॅमेरा येतो, तो कॅमेरा आणि 40-50 हजाराचा तो सेटअप येतो लॅपटॉपचा, तो सेटअप मी घेऊन टाकीन आणि 100% लाईव्ह बॅच मी सुरू करीन. म्हणजे आज लाईव्ह बॅच तुमची होत नाही याच्या अर्थ मागचं कारण फक्त एकच गोष्ट ती म्हणजे की माझ्याकडे तेवढे रिसोर्सेस नाहीये. हे क्लिअर कट. मला काही लपवायचं नाही, हे नाही ते नाही, जे आहे ते तुमच्या समोर मांडतोय की असं आहे. जेवढं आहे तिच्यात मी करतोय प्रयत्न. तुम्ही जसं आपलं ऍडजस्ट करता तसं हिच्यातही ऍडजस्ट करावं लागेल. ही बॅच पूर्णपणे रेकॉर्डेड पण कशी की आम्हाला लाईव्ह सारखेच रोजच लेक्चर रेकॉर्ड करायचे आणि त्याच्यानंतर टाकायचे. जसं की आता सोमवारी तुमचा लेक्चर असेल तर आम्हाला रविवारी संध्याकाळी ते बॅच रेकॉर्ड करावं लागेल आणि सोमवारी तुम्हाला टाकावं लागेल, असा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे तो लाईव्ह घेल परवडला असता. पण मेन गोष्ट काय आहे की फक्त बोर्ड आणि मोबाईल आहे. जर तुमच्या आशीर्वादानं किंवा तुमच्यावर जे काही ते जर या बॅच मधून पैसे जेवढे आले जे आले, पहिल्या गाडीने एक कॅमेरा आणि दुसऱ्या गाडीने सेटअप, या 2 गोष्टी तयार होतील आणि तुमचा लेक्चर लाईव्ह केल्याचा 100% प्रयत्न केला जाईल. कारण आधीच सांगितलं की कमाई करायची हिच्यामध्ये उद्देश नाहीये. कमाई होतच राहील सगळ्या गोष्टी. पण तुमच्या जो आयुष्याचा एक क्षण आलाय, जसं की पहिल्याच पेजवर आपण लिहिलं होतं की आयुष्याची लढाई मित्र आहे शेवटची ठरू शकते, महा आयुष्याची लढाई. ठीक आहे. तर मित्रांनो हा असा कार्यक्रम आहे. आवडला तर नक्की जॉईन करा, नाही आवडला तर जे चालू ते चालू द्या. तुमच्या भावी परीक्षेसाठी माझ्याकडून परिपूर्णपणे तुमच्या परीक्षेसाठी, तुमच्या योग्य निर्णयासाठी, ज्यासाठी त्यासाठी सर्वांसाठी भावी शुभेच्छा. तर आजचा कार्यक्रम इथंच संपवू आणि बाकी तुम्हाला ज्या काही क्वेरी असतील त्या तुम्ही मला 93 56 44 29 21 या नंबरवर 93 56 44 29 21 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉलिंगद्वारे कळवू शकतात. कारण जे काही एक करता धरता मीच आहे. माझ्याकडे कोणी कॉल उचलणारा दुसरा माणूस नाहीये. तुम्हाला विचार सांगणार की सर आता बिझी असं सांगणार कोणी नाहीचे. सर तुमच्यासाठीच मी बनलोय आणि तुम्हाला उत्तर देणं काम माझंच आहे, म्हणून तुमचा कॉलही मी उचलेल. आणि तुम्हाला काही क्वेरी आली तर फक्त एखादा आम्हाला कॉल करताना फक्त मित्रांनो 1 नंतरच करा. कारण 1 पर्यंत ऑफलाईन बॅचेस असतात, त्यानंतरच कॉल करा. म्हणजे जेणेकरून मी तुमच्याशी सुव्यवस्थितपणे तुमचं डाऊट दूर करू शकेल. ठीक आहे. तर मित्रांनो व्हिडिओच्या बायोमध्ये, व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम व ऍप्लिकेशनची लिंक भेटून जाईल. बाकी काही मागे राहणार नाही. तसेच बस बाकी काहीच नाही.
मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडला असेल किंवा आजची स्ट्रॅटर्जी किंवा हे बॅच तुम्हाला आवडले असेल तर नक्की आपल्या मित्राला सुद्धा सहभागी करा, कारण एकमेका सहाय्य करू अवघे विश्वाचे हाती धरू. एक बोध लक्षात ठेवा. काय नाहीतर मग मी घेतो त्याला नाही सांगत, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, पण तू पुढे जाणार नाही एवढं लक्षात बी ठेव. कधीही दुसऱ्याचा चांगला विचार कर, तू 100% त्याच्या 2 पावलं पुढे राहतील याची गॅरंटी माझी. दिल्याने देत आहे रे, आधी दिलेची पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ते केल्याने केले होत आहे रे असं, पण मी म्हणतो दिल्याने देत आहे रे, दिल्याने होत आहे रे, आधी दिलेची पाहिजे. ठीक आहे, तर मित्रांनो नक्की भेटू डायरेक्ट सोमवारी बॅच मध्ये. तोपर्यंत तुम्हाला काही अभ्यासक्रमाचे आता पुढचे 2 ते 3 दिवस अभ्यासक्रमाचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला भेटतील, की असा अभ्यासक्रम आतापर्यंतच्या इतिहासात युट्यूब वर कधी आला असेल तर माझी पैन आहे, दुसऱ्या क्षणाला तो व्हिडिओ मी डिलीट करून टाकीन, एवढी पण पैन आहे माझी की असा अभ्यासक्रम जर तुमच्या युट्यूब वर आतापर्यंत दिसला असेल तर उच्च 2 ते 3 दिवसात रविवारपर्यंत तुम्हाला अभ्यासक्रम भेटेल. रविवारी संध्याकाळीच तुम्हाला जीकेची पीडीएफ भेटेल, त्याच्यानंतर गणिताचे प्रश्न भेटून जातील जे की आपण सोमवारी घेणार आहोत. ठीक आहे, सुरुवात एकदम स्क्रॅच पासून राहील, 0 to हीरो टाईपची बॅच राहील. बॅचचं नाव आहे आरंभ. आरंभ तुम्हाला करायचा आहे, बघू पुढे होतं काय, 2 महिन्यानंतर रिझल्ट दिसेल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.